नमस्कार मंडळी. बिग बॉस मराठीचा 5वा सीझन सध्या दणक्यात सुरू आहे. या सीझनमधल्या प्रत्येक सदस्याची घराघरात चर्चा सुरू आहे. यंदाच्या सीझनला TRP देखील मोठ्या प्रमाणात मिळत आहे. यावर्षी पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखने बिग बॉस मराठीच्या होस्टिंगची जबाबदारी सांभाळली. घरात सतत भांडणाऱ्या निक्की जान्हवी, अरबाजची ताकद, अभिजितचा खेळ, सूरजचा साधेपणा, DP अंकिताची मैत्री या सगळ्या गोष्टींबद्दल सध्या सर्वत्र चर्चा रंगलेल्या पाहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीची लोकप्रियता शिगेला पोचली असतानाच हा शो 100 दिवस पूर्ण होण्याआधी बंद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचं कारण म्हणजे घरात नुकतीच पार पडलेली पत्रकार परिषद. बिग बॉसचा हिंदी सीझन असो व मराठी, प्रत्येक सीझनला अंतिम फेरीला 1 ते 2 आठवडे बाकी राहिले असताना घरात पत्रकार परिषद पार पडते. त्यामुळे नेटकऱ्यांकडून कमेंट सेक्शनमध्ये बिग बॉस 70 दिवसांमध्ये संपणार असलेल्या चर्चांना उधाण आलं आहे. याशिवाय अनेक कलाकारांनी देखील शो लवकर संपणार असल्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया दिल्या. बिग बॉस मराठीच्या 3ऱ्या पर्वात सहभागी झालेल्या तृप्ती देसाईंनी या संदर्भात पोस्ट शेअर करत आपलं मत मांडलं आहे. यंदाचा बिग बॉसचा गाजणारा सीझन 70 दिवसांमध्ये गुंडाळणार आहे असं ऐकलं खरं आहे का? फिनाले लवकर करायचा आहे म्हणून संग्रामला पद्धतशीर सन्मानाने नियमानुसार बाहेर काढलं. आमची गायत्री दातार हात फ्रॅक्चर झाला तरी घरातच होती की गेम पर खेळत होती. तसेच संग्रामने वाईल्ड कार्ड एंट्री घेऊन काहीच केले नाही. आतापर्यंतची फेल वाईल्ड कार्ड एंट्री असं मत त्यांनी पोस्ट शेअर करत मांडलं. तसेच या पोस्टमध्ये तृप्ती यांनी कलर्स मराठी आणि बिग बॉसला टॅग देखील केलं आहे. दरम्यान आता हा शो खरंच 70 दिवसांमध्ये संपणार की मेकर्स ऐनवेळी प्रेक्षकांसमोर एक नवीन ट्विस्ट आणणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.